ट्रक शेती म्हणजे काय किंवा फळबाग शेती म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. सर्वसाधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीला या शेतीला सुरुवात झाली आणि आज 21व्या शतकाच्या सुरुवातीला आज ती मोठ्या प्रमाणात विकसित झालेली दिसते. बहुतांश जे विकसित राष्ट्र आहेत यामध्ये ती मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. तर विकसनशील राष्ट्रांमध्ये म्हणजे भारत, ब्राझील, चीन या राष्ट्रांमध्ये मात्र ती आता कुठेतरी विकसित होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु जो काही हा ट्रक शेतीचा आणि फळबाग शेतीचा विकास आहे हा मात्र आता मोठ्या प्रमाणात जगभर सुरू झालेला आपल्याला दिसतो. जर आपण व्याख्येचा विचार केला तर व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येईल की जगातील नगर व महानगराजवळ भाजीपाला, फळे व फुले यांच्या उत्पादनासाठी जी सखोल पद्धतीने शेती केली जाते तिला ट्रक शेती किंवा बाजाराभिमुख फळबाग शेती असे म्हणतात. व्याख्या अतिशय सोपी आहे. काही नाही, भाजीपाला, फळे आणि फुले यांचं उत्पादन घ्यायचं. पण कुठे घ्यायचं तर ते नगर आणि महानगराजवळ घ्यायचं. का नगर आणि महानगराजवळ घ्यायचं तर त्याचा पुढे आपण विचार करणार आहोत. परंतु व्याख्येचे स्पष्टीकरणासाठी सांगतो. कारण फुलं, फळं आणि भाजीपाला हे नाशवंत असतात आणि कमी कालावधीमध्ये ते ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ते जर शहरापासून दूर अंतरावर त्याची लागवड केली तर त्याला पोहोचवण्यासाठी वेळ लागेल आणि ते नाशवंत असल्यामुळे ते टिकणार नाहीत, ते खराब होतील, त्याची गुणवत्ता कमी होईल आणि भाव कमी मिळेल आणि ती शेती तोट्यात जाईल. म्हणून जगातील सर्वच नगर आणि महानगराजवळ बहुतांश प्रमाणात ही शेती केली जाते. आणि म्हणून जी शेती जी शहराजवळ केली जाते, मोठ्या महानगराजवळ केली जाते, मेट्रोपॉलिटन सिटीच्या लगत केली जाते, अशा शेतीला ट्रक शेती किंवा फळबाग शेती असे म्हणतात. आता ट्रक शेती तिला का म्हणतात तर तिला इतर ज्या जगभर मात्र तिला फळबाग शेती असं म्हटलं जातं. परंतु USA मध्ये म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये तिला ट्रक शेती असे म्हणतात. कारण हा जो सर्व माल आहे, उत्पादित केलेला माल, भाजीपाला, फळे आणि फुले, हा ट्रक मार्फत बाजारपेठेपर्यंत पोहोचवला जातो, म्हणून त्याला ट्रक शेती असे म्हणतात. आता काही विद्यार्थी इथं गोंधळ करतात व्याख्येमध्ये, ट्रक शेती का म्हटली जाते असं जेव्हा विचारलं जातं की फळबाग शेतीला ट्रक शेती असं का म्हणतात, तर तिथे गोंधळ करतात की कच्चा माल बाजारपेठेपर्यंत आणि बाजारपेठेपासून पुन्हा ग्राहकापर्यंत ट्रकने पोहोचवला जातो. तर ग्राहकापर्यंत तो ट्रकने नाही पोहोचवला जातो, तर फक्त बाजारपेठेपर्यंत तो ट्रकने पोहोचवला जातो आणि म्हणून त्या शेतीला ट्रक शेती असे म्हणतात. दुसरी व्याख्या आहे, ज्या शेती प्रकारात नगर व महानगरातील लोकांची भाजीपाला, फळे व फुले यांची मागणी लक्षात घेऊन या नगरापासून थोड्या अंतरावर व्यापारी दृष्टिकोनातून जी शेती केली जाते तेव्हा त्या शेतीला ट्रक शेती असे म्हणतात. म्हणजे काय, निव्वळ शेती, आपण जी शेती करतो ती म्हणजे आपली शेती कशी आहे किंवा मृदा कशी आहे, पाण्याची उपलब्धता कशी आहे, हवामान कसं आहे यानुसार करत असतो. परंतु या शेतीमध्ये मात्र वेगळा प्रकार आहे किंवा या शेतीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ही ग्राहकाची गरज काय आहे, व्हॉट इज द नीड ऑफ द कंझ्युमर और द कस्टमर इज फोकस्ड अँड देन अकॉर्डिंगली द ॲग्रिकल्चरल इज प्रॅक्टिस और द फार्मिंग इज प्रॅक्टिस्ड. म्हणजे काय, उदाहरणार्थ त्या ठिकाणी कोणत्या फळाची गरज आहे, कोणत्या भाजीपाल्याची गरज आहे, कोणत्या फुलांची गरज आहे, की फक्त फुलंच लागतात फळं लागत नाही, की फक्त भाजीपालाच लागतो फुलं आणि फळं लागत नाहीत, हे पाहिलं जातं. आणि हे पाहून म्हणजे मागणी लक्षात घेऊन त्या नगरापासून थोड्या अंतरावर व्यापारी दृष्टिकोनातून ती शेती केली जाते. व्यापारी दृष्टिकोन येथे असतो, फायदा किंवा नफा जास्तीत जास्त कसा मिळेल या दृष्टिकोनातून ती शेती केली जाते. आणि अशा प्रकारे जी शेती केली जाते त्याला ट्रक शेती असे म्हणतात किंवा फळबाग शेती असे म्हणतात. आता आपल्याला इथं लक्षात येईल की 3च उत्पादनांना इथं प्रामुख्याने भर दिलेला आहे, भाजीपाला, फुले आणि फळे. आता आपल्याला माहिती आहे तिन्ही घटक हे नाशवंत आहेत, कमी कालावधीमध्ये खराब होणारे आहेत. म्हणजे आज त्याची काढणी केली तर उद्या जास्तीत जास्त 24 तासापर्यंत ते टिकू शकतात. आणि म्हणून 24 तासाच्या आत ग्राहकापर्यंत कसे ते पोहोचू शकतील यासाठी शेतकरी प्रयत्नशील राहतो आणि तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि यातून त्याला नफा जास्तीत जास्त मिळत असतो. आणि म्हणून ही व्यापारी तत्वावर केली जाणारी शेती आहे. अशा प्रकारे या 2 व्याख्यांचा आपल्याला या ठिकाणी अर्थ सांगता येतो.
जर आपण त्या प्रदेशांचा विचार केला ट्रक शेतीच्या, तर ती शेती नेमकी कोठे कोठे केली जाते, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मी अगोदरच सांगितलं की ही बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये केली जाते. यामध्ये संयुक्त संस्थाने, वायव्य युरोप, ग्रेट ब्रिटन, डेन्मार्क, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड, इटली, फ्रान्स, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा आणि विकसित राष्ट्र. ज्या विकसित राष्ट्रांमध्ये आपल्याला माहिती आहे की जास्त नफा मिळवायचा असेल तर त्या ग्राहकाची क्रयशक्ती देखील असणं आवश्यक आहे. आपणही भारताने सुरुवात केलेली आहे की विकसनशील राष्ट्रांनी सुरुवात केलेली आहे, परंतु आपल्याकडील ग्राहकांची एवढी क्रयशक्ती नसल्यामुळे, परचेसिंग पॉवर नसल्यामुळे आपल्याला ही मोठ्या प्रमाणात वाढवता येत नाही. आणि याच्या उलट विकसित राष्ट्रांमध्ये मात्र ते ग्राहक किंवा तो कंझ्युमर किंवा तो कस्टमर हा श्रीमंत असतो, जास्तीत जास्त खर्च तो करू शकतो, फुलांवर खर्च करू शकतो, फळांवर खर्च करू शकतो, भाजीपाल्यावर खर्च करू शकतो, आणि म्हणून तेथे ती शेती जास्त प्रमाणात विकसित झाली आहे. भारतात मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, कानपूर, श्रीनगर, अहमदाबाद, गुवाहाटी, आता जर आपण या ठिकाणांचा जर विचार केला तर बहुतांश ठिकाणं ही याची आहेत, काय राज्यांच्या राजधानी आहेत. मुंबई आता जसं आहे महाराष्ट्राची राजधानी, पुणे एक एज्युकेशनल हब आहे किंवा मोठं शहर आहे किंवा औद्योगिक शहर आहे, कोलकाता राजधानी आहे, चेन्नई राजधानी आहे, दिल्ली राजधानी आहे, हैदराबाद आहे, बेंगलोर आहे, कानपूर आहे, श्रीनगर आहे, अहमदाबाद मोठं शहर आहे, गुवाहाटी मोठं शहर आहे. म्हणजे एकतर मोठी शहरं किंवा राजधानी असलेल्या, राज्याच्या राजधानी असलेल्या शहरांच्या आजूबाजूला ही शेती विकसित झालेली आहे. त्याचं कारणच हे की त्याला कमीत कमी वेळेपर्यंत ग्राहकांपर्यंत त्या उत्पादनाला पोहोचणं गरजेचं असतं, किंवा तो उत्पादक प्रयत्न करत असतो की आपलं उत्पादन कसं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि म्हणून त्या ठिकाणी ही जास्तीत जास्त उत्पादनं शहराच्या लगत किंवा मोठमोठ्या महानगरांच्या लगत घेतली जातात. अशा प्रकारे भारतातही ही शेती मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. आता त्याच्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर पहिलं वैशिष्ट्य आहे शेतीचा आकार. आता जर ही शेती शहराच्या जवळ केली जात असेल तर शेतीचा आकार कसा असेल? हॅलो, माझा प्रश्न आहे तुम्हाला की जर ही शेती शहरांच्या किंवा महानगरांच्या जवळ केली जात असेल तर शेतीचा आकार कसा असेल? लहान असेल की मोठा असेल? लहान. का लहान? तर मग सिटीमध्ये बिल्डिंग आणि हे त्याचं सगळं डेव्हलपमेंट भरपूर असतं, त्याच्यामुळे मोकळी जमीन कमी असते. काय काय मोठ्याने बोल. डेव्हलपमेंट खूप असते ना, म्हणजे बिल्डिंग असते, रस्ते असतात, त्याच्यामुळे अशी शेतीसाठी जमीन कमी असते शेतीच्या. अगदी बरोबर. ओके, ठीक आहे. शेतीचा आकार लहान असतो. पहिलं कारण तर असं की जरी विकास होत असला शहराच्या आजूबाजूच्या परिसराचा, तरी त्या शेतांचे तुकडे झालेले असतात. आणि जरी क्षेत्र मोठं असलं, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जरी समजा 20 एकर क्षेत्र आहे, म्हणून तो काही 20 एकरवर फळबाग किंवा फुलबाग किंवा भाजीपाला लावणार नाही. कारण या पिकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. शिवाय या पिकांसाठीचा ग्राहक तेवढा पाहिजे. आणि जर जास्त उत्पादन झालं तर तो नाशवंत असल्यामुळे त्याचा स्टोरेजचा प्रश्न निर्माण होईल, ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न निर्माण होईल, आणि म्हणून शेतीचा आकार हा लहान असतो. शेतीचा आकार मुख्यतः लहान असण्याचं कारण म्हणजे की याला भांडवल लागतं. सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त खर्च येणारी ही शेती आहे, जास्त भांडवल लागतं, भांडवल प्रधान ही शेती आहे. कारण संकरित बियाणं वापरावं लागतं, नवनवीन बियाणं वापरावं लागतं, खतं वापरावं लागतात, औषधं वापरावं लागतात. शिवाय शेतीचा आकार लहान ठेवण्याचं कारण म्हणजे की तेथे यंत्रांचा वापर करता येत नाही. आपल्याला समजा फुलं काढायची, तिथे कोणतं यंत्र वापरणार, कोणतं फुल पक्व झालंय, कोणतं फळ पक्व झालंय, हे काही यंत्राला लक्षात येत नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी शेतीचा आकार लहान असतो. अगदी छोट्या छोट्या म्हणजे 1 एकर पासून तर 2 एकर पर्यंत एवढाच आकार असतो. काही तर त्या शेताचे छोटे छोटे तुकडे करतात. तुकडे करतात म्हणजे काय, समजा 1 एकर क्षेत्र असेल तर फक्त 10 पांड किंवा 10 गुंठे क्षेत्रामध्ये किंवा 2-4 गुंठे क्षेत्रामध्येच फळांची लागवड केली जाते, भाजीपाल्याची लागवड केली जाते. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा तो शेतकरी प्रयत्न करत असतो. म्हणजे शेतीचा आकार जरी लहान असला तरी नफा जास्त कसा होईल यासाठी तो प्रयत्न करत असतो. अगदी आपल्या नाशिकचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या आजूबाजूला 3 गावं अशी आहेत की जी पूर्णपणे फळबाग शेतीवर, फुलबाग शेतीवर आणि भाजीपाला शेतीवर अवलंबून आहेत.
पहिलं गाव आहे हे आडगाव, की जे हायवेला आहे एकदम लागून नाशिकच्या बाजूला. दुसरं गाव आहे मखमालाबाद आणि तिसरं गाव आहे मसरूळ. हे पूर्णपणे तिन्ही गावं नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येतात. तिन्ही गावं जे जरी ती खेडी असली तरी परंतु ते हद्दीत येतात महानगरपालिकेच्या, आणि म्हणून ते शेताच्या जवळ आहेत. आणि प्लॉटिंग असेल किंवा इतर काही विकास असेल या कारणांनी त्यांचे शेतीचे आकार कमी झाले आहेत विकले गेल्यामुळे, काही क्षेत्र विकले गेल्यामुळे. अशा कारणांनी देखील तो शेतीचा आकार लहान असतो. आणि मुंबई सारख्या किंवा पुण्यासारख्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आजूबाजूला देखील त्यांचे आकार कमी झाले असतात, कारण विकासाचा वेग त्या शहरांचा वाढलेला असतो आणि म्हणून क्षेत्र कमी झालेलं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी शेतीचा आकार मर्यादित असतो किंवा लहान असतो. दुसरं आहे पिके. आता पिकांमध्ये आपल्या त्या व्याख्येतच आपण पाहिलं की 3च पिकं घेतली जातात. एक तर फळं घेतली जातात, फुलं घेतली जातात किंवा भाजीपाला घेतला जातो. आता फळांमध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये आहे आंबा आहे, पेरू आहे, सर्वात महत्वाचं पेरू. काही ठिकाणी स्ट्रॉबेरीला आता सुरुवात झाली आहे, परंतु स्ट्रॉबेरीला मर्यादा आहेत. किंवा इतर काही जे फळं शहरामध्ये लागतात किंवा गरज आहे त्या फळांची, सर्व फळांचं उत्पादन इथे जास्तीत जास्त केलं जातं. परंतु आंबा आणि पेरूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. भाजीपाल्यामध्ये मात्र खूप सारे भाजीपाला आहेत, म्हणजे मेथी आहे, शेपू आहे, कोथिंबीर आहे, पालक आहे, गाजर आहे, मुळा आहे वगैरे. हे सर्वच जी गरज, दैनंदिन गरज ग्राहकांची आहे भाजीपाल्याची, ती गरज भागविण्याचा प्रयत्न हे शेतकरी यामार्फत घेत असतात. आणि फळबाग आणि फुलबागा झाल्यानंतर फुलांचा जर आपण विचार केला तर फुलांमध्ये प्रामुख्याने गुलाब शेती केली जाते. आता मी मागेच सांगितलेलं आहे की तुम्हाला आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जानोरी हे गाव असं आहे की जे जास्तीत जास्त पॉली हाऊस किंवा शेडनेट किंवा ग्रीन हाऊस यासारख्या आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं आणि फळांचं आणि फुलांचं उत्पादन घेत आहे. तर यामध्ये फुलांचं उत्पादन जास्तीत जास्त घेतलं जातं. त्यामध्ये गुलाब आहे, त्या गुलाबामध्ये पुन्हा वेगवेगळे गुलाब आहेत, पिवळा गुलाब, हिरवा गुलाब, लाल गुलाब, सफेद गुलाब वगैरे वगैरे. अशा विविध रंगांची फुलं उत्पादित त्या ठिकाणी केले जातात. किंवा काही आता जरबेरा सारखी फुलं की जे फॉरेनला किंवा बाहेरच्या देशांमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे. आणि काही देशांमध्ये तर आता विमान वाहतुकीद्वारे फुलांची वाहतूक केली जाते. विमानाचा वाहतूक म्हणजे हवाई वाहतुकीचा वापर केला जातो आणि त्याद्वारे जास्तीत जास्त कशी मार्केट किंवा बाजारपेठ आपल्याला निश्चित करता येईल किंवा कशी वाढवता येईल यासाठी ते शेतकरी प्रयत्न करत आहेत किंवा त्या ठिकाणी तो विचार त्या दृष्टीने सुरू झालेला आहे. तर आता फुलांमध्ये आता नवनवीन ज्या जाती आलेल्या आहेत किंवा नवनवीन प्रकार आले आहेत त्याही त्या ठिकाणी विकसित केल्या जातात आणि घेतली जातात. आर्चरी सारखी फुलं आहेत किंवा ऑर्चिड सारखी फुलं आहेत, ही फुलं देखील त्या ठिकाणी घेतली जातात. पुढचं आहे पीक पद्धती. आता आपल्याला माहिती आहे की 3 मुख्य पिकं घेतली जातात, फुले, फळे आणि भाजीपाला. तर जेव्हा फुले आणि भाजीपाला असतो तेव्हा विविध पिके घेतली जातात, म्हणजे एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात. काही वेळेस आंतरपिकही घेतली जातात, म्हणजे वांगी लावलेली असतील, वांगी या फळ पिकामध्ये तर दुसरं भाजीपाला पण लावला जातो, कारण भाजीपाला एक किंवा 1.5 महिन्यामध्ये किंवा 40 ते 45 दिवसामध्ये निघू शकतो आणि पुन्हा वांगी सुरू होऊ शकतात वगैरे. अशा पद्धतीने आंतरपिकही घेतलं जातं. जर भाजीपाला आणि फुले असतील तर बहुपीक पद्धती वापरली जाते. आणि जर फळं असतील म्हणजे जसं द्राक्ष आहे, स्ट्रॉबेरी आहे, आंबा आहे किंवा इतर जे फळ आहे, पेरू आहे, ही मात्र एक पीक पद्धती असते. कारण आपल्याला माहिती आहे की द्राक्ष लावले की एकदा 10, 15, 20 वर्षापर्यंत ती तोडता येत नाही, किंवा पेरू लावला 10, 15, 20 वर्ष चालतात, किंवा इतर काय ज्या आहेत, आंबा आहे, ही पिकं आपल्याला जास्त वर्ष कालावधीसाठी वापरता येऊ शकतात. आणि म्हणून तिथे मात्र एक पीक पद्धती असते. फळं असतील तर एक पीक पद्धती आणि भाजीपाला आणि फुले असतील तर मात्र बहुपीक पद्धती किंवा आंतरपीक पद्धती वापरली जाते. आणि यातून जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केला जातो. चौथा आहे जलद वाहतूक व्यवस्था. म्हणजे काय की जलद वाहतूक व्यवस्था म्हणजे अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की ही जी शेती आहे ही ती पूर्णपणे व्यापारी दृष्टिकोनातून केली जाणारी शेती आहे.
जितका कमी वेळेत तो माल बाजारपेठेपर्यंत आणि बाजारपेठेपासून ग्राहकापर्यंत पोहोचेल तितका तो त्याला फायदा होईल, तितकं तो ताज्या स्वरूपात उत्कृष्ट दर्जाचं किंवा चांगल्या पद्धतीने तो ग्राहक त्याला विकू शकतो. आणि म्हणून किती कमी वेळ लागतो माल पोहोचवण्यासाठी आणि किती जास्त नफा होतो यावरती शेतकरी भर देत असतात. आणि म्हणून जलद वाहतुकीसाठी एकतर रुंद रस्ते, म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जे विकसित राष्ट्र आहेत त्या देशांमध्ये रुंद रस्त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. आणि काही ठिकाणी आता हवाई वाहतुकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर जास्तीत जास्त माल हा ट्रकने वाहून नेला जातो, हे आपण व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे. परंतु आता मात्र जर समजा ट्रकचा माल पूर्ण होत नसेल, ट्रकची जेवढी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, तेवढा माल होत नसेल, तर काही ठिकाणी आता मिनी टेम्पो सुरू झाले आहेत किंवा जीप सुरू झालेले आहेत, किंवा आता आपल्याकडे पिकअप असतात, ते पिकअप महिंद्रा सारख्या कंपन्यांचे पिकअप वापरले जातात. किंवा काही ठिकाणी आता ते न करता काही ठिकाणी तर स्वतःची वाहनं शेतकऱ्यांनी घेतलेली आहे, स्वतःची वाहनं घेऊन ते बाजारपेठेपर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचत असतात. आणि आता आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन मध्ये सुद्धा बघा, जेव्हा फळबाग शेतीचा प्रश्न आला, द्राक्ष शेतीचा, तर द्राक्ष बागायतदारांनी स्वतःच्या गाड्या भरल्या आणि शहराच्या गल्लोगल्ली ते फिरण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. कारण स्वतःची गाडी असल्यामुळे त्यांना तो प्रश्न निर्माण झाला नाही किंवा तो प्रश्न त्या ठिकाणी सुटला. आणि म्हणून जलद वाहतूक कशी होईल याच ठिकाणी ते भर देत असतात. कारण जलद वाहतूक केली नाही तर ते जास्त जितका वेळ लागेल तितकं त्याची गुणवत्ता घसरेल, आणि गुणवत्ता घसरली की ग्राहक त्या मालाला किंमत देणार नाही किंवा तो माल घेण्यास उत्सुक राहणार नाही, त्याला तो माल नकोसा वाटेल. आणि म्हणून त्या ठिकाणी जलद वाहतूक व्यवस्था हा अतिशय मोठा आणि उपयुक्त घटक आहे की ज्याद्वारे आपल्याला फळबाग शेती किंवा ट्रक शेती जास्तीत जास्त फायद्याची करता येऊ शकते. आता मी जसं अगोदर सांगितलं की बाहेरच्या देशांमध्ये विमान वाहतूक सेवा सुरू झालेली आहे, ही केवळ फुलांच्याच बाबतीत नाही तर फळांच्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणात सुरू झाले आहे. जसं स्ट्रॉबेरीचं फळ आहे, स्ट्रॉबेरीचं फळ वजनाने हलकं असतं, त्यामुळे आपल्याला ते वाहून नेणं शक्य असतं, पण किंमत मात्र चांगली मिळते. म्हणजे काही जे फळ आहेत की जे लाईट वेट आहेत ते मात्र त्या ठिकाणी वाहण्याचं काम हवाई वाहतुकीद्वारे सध्या सुरू झालेलं आहे. किंवा आपल्या मोहाडी या गावात, दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावात ज्या काही काळापूर्वी, साधारणपणे एक 10-15 वर्षापूर्वी मशरूमचं उत्पादन सुरू झालं होतं. हे सुद्धा मशरूमचं उत्पादन ते काही पूर्ण नाशिक शहरासाठीच उत्पादित केलं जात नव्हतं, तर मुंबई असेल, पुणे असेल या शहरांपर्यंत ते पोहोचवलं जात होतं. मग त्याची प्रतवारी करून, योग्य व्यवस्थापन करून आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी ते ग्राहकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी ते शेतकरी प्रयत्न करतात. आणि त्या मशरूम पासून जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल यासाठी ते प्रयत्न करत असतात. पुढचा घटक आहे मोठी बाजारपेठ व उच्च ग्राहक. मी अगोदरच सांगितलं की त्याला या फळबाग किंवा फुलबाग किंवा भाजीपाला या उत्पादनांसाठी मार्केट शुड बी ह्यूज. जोपर्यंत मोठी बाजारपेठ नाही तोपर्यंत हा माल खपू शकत नाही. कारण काय की त्याची टिकवण्याची क्षमता कमी असते. जरी स्टोरेज कॅपॅसिटी असेल किंवा जरी आपलं कुलिंग प्लांट आता सध्या सुरू झाले असेल, परंतु प्रत्येक शेतकऱ्याला तो कुलिंग प्लांट निर्माण करणं, तो त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स करणं शक्य होत नाही. आणि म्हणून आज काढलेला माल आजच कसा बाजारपेठेत पोहोचेल किंवा फार फार तर उद्यापर्यंत पहाटेपर्यंत जास्तीत जास्त कसा पोहोचेल किंवा रात्रीतून तो माल ग्राहकापर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न केले जातात. आणि म्हणून मोठी बाजारपेठ असणं गरजेचं आहे. भाजीपाला असेल, फळे असेल किंवा इतर जी उत्पादनं आहेत ती उत्पादनं त्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी बाजारपेठ असणं गरजेचं आहे. जितकी बाजारपेठ मोठी तितका फायदा जास्त, कारण ग्राहक वाढतात. ग्राहक वाढलं की पुन्हा त्याचा नफा वाढतो. आणि ते ग्राहक हे उच्च ग्राहक असतात. उच्च ग्राहक म्हणजे काय, त्यांची क्रयशक्ती, विकत घेण्याची क्षमता जास्त असते. ते मुळातच हे ग्राहक श्रीमंत असतात. मी अगोदर सांगितलं की विकसित राष्ट्रांमधले ग्राहक जास्त आहेत. या ग्राहकांना मोठमोठ्या प्रमाणात उत्पादनं खरेदी करण्याची इच्छा असते किंवा त्यांची क्रयशक्ती असल्यामुळे ते त्या ठिकाणी ते खरेदी करू शकतात. म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर बाहेरच्या देशांमध्ये अगदी सकाळी सकाळी उठल्यानंतर ऑफिसला जाताना बुके घेऊन जाणं ही एक फॅशन आहे, किंवा फुलं दररोजच्या दररोज बदलणं ही फॅशन आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची ही सवय असल्यामुळे किंवा त्यांच्या ही जीवन पद्धती, जीवनशैली असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना दररोज फुलं लागतात.
आपल्याला मात्र फुलांची फारशी गरज नसते, म्हणजे विकसनशील राष्ट्रांमध्ये. एक आता कुठेतरी आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. वाढदिवस असेल किंवा मोठमोठ्या नेत्यांचे वाढदिवस असतील, एखाद्या नातेवाईकाचा वाढदिवस असेल तर आपण बुके देतो. म्हणजे बुकेतून त्या ठिकाणी त्याचा आपण सन्मान करतो किंवा त्याचं स्वागत करतो वगैरे, किंवा शुभेच्छा देतो. तर हे जे आहे ते हे फळबाग शेती किंवा फुलबाग शेती वाढण्याचं एक उदाहरण आहे किंवा एक प्रतीक आहे. आणि याद्वारे अशा अनेक जसे हे कार्यक्रम वाढतील किंवा जसे हे सवयी वाढतील तसतसा हा ग्राहक वाढत जाईल आणि तो ग्राहक हा उच्च असतो. आपण दररोजच्या मित्रांना वाढदिवसाच्या साठी बुके देणार नाही, परंतु एखादी मोठी व्यक्ती असेल, एखादा मोठा नेता असेल, एखादी उच्च व्यक्ती असेल, उच्च पदस्थ व्यक्ती असेल, तर त्याला आपण बुके देतो. म्हणजे थोडक्यात काय, जोपर्यंत उच्च ग्राहक वाढणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी ती शेती विकसित होऊ शकत नाही. ही त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या शेतीला श्रीमंत ग्राहक असणं गरजेचं आहे. पुढचं आहे भांडवल गुंतवणूक अधिक. मी अगोदरच सांगितलं की इट इज कॅपिटल ओरिएंटेड फार्मिंग. कॅपिटल रिक्वायरमेंट इज ह्यूज. कारण काय, आपल्याला मुळात तर तिथे लेबर खूप लागतात. त्याचं कारण असं की छोटा आकार असल्यामुळे तिथे यंत्र वापरता येत नाही, आणि यंत्र वापरलं तरी त्याला सॉर्टिंग करणं शक्य नसतं. उदाहरणार्थ आपल्याला फळांचं, फुलांचं, भाजीपाल्याचं सॉर्टिंग करायचं म्हणजे प्रतवारी करायची आहे, ABC असे कॅटेगरी करायची. उदाहरणार्थ मशरूमची आपल्याला ABC कॅटेगरी करायची आहे. A क्वालिटीचं मशरूम वेगळं, B क्वालिटीचं मशरूम वेगळं आणि C क्वालिटीचं मशरूम वेगळं. असं करण्यासाठी आपल्याला लेबर शिवाय पर्याय नाही, आणि म्हणून आपल्याला लेबर जास्त लागतं. लेबर वाढलं की भांडवल वाढतं. जसं लेबर लागतं तसंच इतरही काही इनपुट्स आहेत की ज्या ठिकाणी खर्च वाढत असतो. उदाहरणार्थ खते आहे, जंतुनाशक आहे, बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे, तणनाशक आहे, किंवा सुधारित प्रकारचं बियाणं आहे, किंवा वाहतुकीसारखी यंत्रणा आहे. त्या वाहतुकीसारखी जलद वाहतूक लागते. हवाई वाहतूक करायची असेल तर अजूनच पुन्हा खर्च वाढेल. स्टोरेज करायचं असेल काही तासांसाठी तर पुन्हा अजून स्टोरेज वाढेल. अनलोडिंग आहे, अपलोडिंग आहे, यासारख्या खर्चाच्या खूप साऱ्या बाबी आहेत की ज्याद्वारे आपल्याला तिथे लक्षात येतं की ते मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करावी लागते. किंवा पॉली हाऊस आणि शेडनेट आणि किंवा ग्रीन हाऊस सारखे आहेत. यासारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर ती सुद्धा भांडवली शेती आहे. दॅट मीन्स दिस फार्मिंग इज टू मच कॅपिटल ओरिएंटेड. मुळात जर समजा तुम्ही पॉली हाऊस केलं तर त्या पॉली हाऊसमध्ये आपल्याला दुसरे इतर काही साध्या पद्धतीचं इरिगेशन चालत नाही. तिथे तुम्हाला ड्रिप इरिगेशनच करावं लागतं किंवा अंडरग्राऊंड ड्रिप इरिगेशनच करावं लागतं. आणि ड्रिप इरिगेशन करायचं असेल आणि ते पॉली हाऊसमध्ये करायचं असेल तर तुम्हाला साधं ड्रिप वापरून चालत नाही. ते नेटाफेम असेल किंवा जैन असेल यासारख्या मोठ्या कंपन्यांचंच किंवा चांगल्या क्वालिटीच्या कंपन्यांचंच त्या ठिकाणी त्या ठिकाणी ड्रिपचं इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. म्हणजे काय, जितकं तुम्ही भांडवल गुंतवाल तितक्या जास्त प्रमाणात तिथे फायदा होत असतो. आणि म्हणून जितकं भांडवल जास्त तितका खर्च किंवा तितकं नफा जास्त, आणि हा नफा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं असतं. आणि म्हणून भांडवल हा मोठा महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी असल्याचं आपल्याला सांगता येतं. आणि इथलं शेवटचं वैशिष्ट्य आहे योग्य व्यवस्थापन. प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ द हॉर्टिकल्चर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता काही ठिकाणी या शेतीला हॉर्टिकल्चर असंही म्हणतात. हॉर्टिकल्चर म्हणजे काय, तर फळबाग शेती किंवा फुलबाग शेती. शक्यतो फळबाग शेतीसाठी हॉर्टिकल्चर हा शब्द वापरला जातो. आपल्या भारत देशाने सुद्धा हॉर्टिकल्चर वाढीच्या संदर्भात खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित की मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचं काम NHB नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, हा शब्द लक्षात ठेवा कायमस्वरूपी, NHB नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डने मोठ्या प्रमाणात आता कर्ज देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या NHBचं वैशिष्ट्य असं की ते 50% पर्यंत आपल्याला सबसिडी देतात. काही ठिकाणी तर 60% पर्यंत ते गेलेलं आहे. म्हणजे काय, जर तुम्ही 1 कोटी कर्ज काढलं तर तुम्हाला फक्त 50 लाख रुपये इतक्याच कर्जाची परतफेड करायची आहे. 50 लाख रुपये लगेचच तुम्हाला सबसिडी मिळत असते, तुमच्या अकाउंटला ती जमा होत असते. आणि म्हणून हे प्रेरणा देण्याचं काम किंवा जास्तीत जास्त ही शेती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून NHB सध्या प्रयत्न करत आहे. त्याचं कारण असं की या शेतीला व्यवस्थापन लागतं, मॅनेजमेंट लागतं. म्हणजे मॅनेजमेंट कशा प्रकारचं
की दररोजच्या दररोज पाणी देणं, दररोजच्या दररोज खतं देणं, दररोजच्या दररोज स्प्रे करणं, दररोजच्या दररोज मालाची निंदणी करणं किंवा तोडणी करणं, ती पुन्हा तोडणी करून प्रतवारी करणं, प्रतवारी करून पुन्हा अपलोडिंग करणं, पॅकिंग करणं, पॅकिंग करून अपलोडिंग करणं, ट्रान्सपोर्टेशन प्रॉपर करणं, या सगळ्या गोष्टी ह्या नीटनेटकेपणाने, या व्यवस्थितपणे करावे लागतात. म्हणजे पारंपरिक पद्धतीपेक्षा ही शेती पूर्ण वेगळी आहे. ही व्यापारी तत्वावर चालणारी शेती आहे आणि म्हणून ह्या शेतीतील प्रत्येक कामाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं लागतं. आणि जर ते योग्य पद्धतीने केलं नाही, अगदी फुलांचं असेल, उदाहरणार्थ जरबेऱ्याचं फुलं आहे किंवा ऑर्किडची फुलं आहेत, ही जर तुम्ही योग्य हाताळली नाही, ती कशाही पद्धतीने ओबडधोबड पद्धतीने हाताळली तर ती खराब होतील. त्याचं पॅकिंग व्यवस्थित केलं नाही तर ती खराब होतील. त्याची वाहतूक करताना त्याला व्यवस्थित ठेवलं नाही, त्याची वाहतूक खूप चांगल्या रस्त्याने झाली नाही, आदळआपट झाली तर ते खराब होतील. आणि ती खराब झाली की त्याची मूल्य कमी होईल आणि त्याची मूल्य कमी झाली की ती शेती तोट्यात जाईल. आणि म्हणून किंवा फळं आहेत, स्ट्रॉबेरी सारखं फळ आहे, आंब्यासारखं फळ आहे, पेरू सारखं फळ, याची पॅकिंग आणि वाहतूक जी आहे ती अतिशय व्यवस्थितपणे करावं लागतं. आणि हे व्यवस्थित करण्यासाठी, शिवाय ग्राहक मिळवण्यासाठी, चांगला ग्राहक मिळवण्यासाठी, श्रीमंत ग्राहक मिळवण्यासाठी त्याला प्रॉपर मॅनेजमेंट करावं लागतं, व्यवस्थापन करावं लागतं. आणि हे व्यवस्थापन असेल तरच ती शेती फायद्याची होऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे की मुळातच ही शेती श्रीमंत ग्राहकांवर अवलंबून आहे. आणि श्रीमंत ग्राहक हा अतिशय चोखंदळ असतो. त्याला थोडासा स्पॉट, थोडंसं खराब झालेलं फळ, थोडंसं खराब झालेलं फूल किंवा इतर भाजीपाला किंवा डाग असलेलं फूल, फळ किंवा भाजीपाला अजिबात चालणार नाही. आणि त्याचं कारणच असं की त्याने त्यासाठी तेवढी किंमत मोजलेली असते. आणि जर तो किंमत मोजत असेल तर आपल्याला पण त्याची जी गरज आहे ती पूर्णपणे व्यवस्थितपणे भागवावी लागणार आहे. आणि म्हणून हे सर्व ग्राहकाची गरज आणि ग्राहकाचे समाधान मिळवण्यासाठी आपल्याला या शेतीमध्ये योग्य व्यवस्थापन ठेवणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे या 7 वैशिष्ट्यांसह आपण या शेतीचा आज या ठिकाणी विचार केलेला आहे. आता या ठिकाणी आज आपण थांबूया. उद्या आपण सामूहिक शेतीचा विचार करणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.